सुरेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. प्रा. दत्तात्रय शिंदे. आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण आपल्याला भरतभाईंनी सांगितले. मधल्या काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होतं की मी या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. त्यांनी मोठमोठ्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती. त्यामध्ये कोंडाणा धरण असेल, त्यामध्ये कर्जत मुरबाड रस्ता असेल, त्यामध्ये कर्जत चौक कर्जत नेरळ रस्ता असेल, त्यामध्ये अमराई मधला कर्जत देवळला जोडणारा ब्रिज असेल, प्रशासकीय भवन असेल, अनेक कामांची त्यांनी नावं घेतली. त्यांनी सांगितलं होतं, मी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचं ऐकलं होतं की मी 2900 कोटी रुपयाचा निधी आणला. मला वाटते 7 जानेवारी 2024 ला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी 800 कोटी रुपयाचा निधी आणला. त्यानंतर 29 सप्टेंबरला त्यांचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी भोईर साहेबांनी भाषण केलं होतं. त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी 2000 कोटी रुपयाचा निधी आणला. त्यानंतर मला वाटते 12 ऑक्टोबरला आमदार साहेबांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या PA ला विचारलं आणि मला काय रे बाबा किती मी निधी आणला त्याला ते माहिती नव्हतं. पण PA नी सांगितलं साहेब तुम्ही 2900 कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याने तिथं जाहीर केलं की मी 2900 रुपयाचा निधी आणला. परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे, आमदार साहेबांनी जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते ते 4 फेब्रुवारी 2019 ला ती इमारत मंजूर झाली आणि त्याचं निधी वितरण झालेलं आहे. तेव्हा ते आमदारही नव्हते. त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं की मी श्रीराम ब्रिजसाठी निधी आणला. ते 6 जून 2019 ला ते मंजूर झाले. तेव्हा ते आमदारही नव्हते. ते 2019 ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले. त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल. त्यानंतर खोपोली कर्जत कशेले मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट 2013 ला मंजूर झाला आहे. 13 तर मला वाटतं त्याच्या आधीचे पण आमदार नव्हते. त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे. त्यानंतर ते कोंडाणा धरणाचं सांगितलं. कोंडाणा धरणाला मी 1400 कोटी रुपये आणले. तर कोंडाणा धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय. कोंडाणा धरण 18 ऑगस्ट 2017 ला मंजूर झालंय. त्याचं लोकांचं भूसंपादन असेल, त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतं 2019च्याही अगोदर झालेले आहेत आणि तेही आमदार साहेब म्हणतात आम्ही 1400 कोटी रुपयाचा निधी आणला. अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं. परंतु मी ते सगळे दादा खोटे आहेत. त्यांनी जर 2900 कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल. कारण तो निधी जर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल. त्यांच्या घराच्या सुशोभीकरणाला गेला असेल तोही तपासावं लागेल. कारण त्यांनी जी कामं सांगितली होती त्याचं एकही काम त्यांच्या काळातलं नाहीये. ते काम मला वाटतंय 2018, 17, 18 ला झालेली कामं आहेत. त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं त्यांचा जाहीरनामा होता, त्यांचा 2017चा हा जाहीरनामा होता, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही. 2019चा त्यांचा जाहीरनामा होता. त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत खोपोलीमधील पिण्यायोग्य पाणी पुरवठा सुरळीत करणार, खलापूरकरांसाठी पात्रगंगा नदीचे व कर्जतकरांसाठी पेज नदीचे पाणी गावागावात नियोजनबद्ध पद्धतीने देणार. दिले का पेज नदीचं पाणी तुम्हाला कोणाला? त्यांचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अत्यावश्यक आणि डिजिटल करणार.
युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कौशल्य विकास केंद्र उभारणार. एक तरी उभारले का? त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्ययावत करणार, तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार, कुपोषित मुक्त करणार, कोल्हापूरसाठी विशेष प्रयत्न कोल्हापूरसाठी विशेष प्रयत्न करणार. असं काय झाल्याकडून हॉस्पिटल आले का? त्यांचा चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणार, धरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार. केलंय का कुठे असं काय? त्यांचा पाचवा प्रश्न होता रोजगार व औद्योगिक विकास. औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पट्ट्यामध्ये बदल करून नवनवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार, स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार. यांच्या भाच्याला कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके मिळालेत. कोणाला तरी काही कोणी एकाला नोकरी लावले का? कंपन्या बंद पाडायचं काम केले, नवीन आणायचं एकही कंपनी आली नाही 5 वर्षामध्ये. सहावा विषय होता धबधब्यावरील सरसकट बंदी उठून 12 मैल पर्यटनासाठी प्रयत्न करणार, उल्हास नदी व पेज नदीला आळंदी घाटाच्या धर्तीवर विकास करणार. ऑफिस समोरचे एक झाले मात्र बाबा. त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना राबवणार, महिलांसाठी सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार. असंही काय झालेलं नाही. आठवा विषय त्यांचा होता आदिवासी विकास. सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्यावर उपाय काढणार. झालंय का? आज पण माझ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची अशी सुख सुविधा दिलेली नाही. माझ्या आदिवासी बांधवांना जी फसवणूक केली का तुम्हाला मी आदिवासी संकुल देऊ, आदिवासी हे देऊ, काहीच तरी या ठिकाणी दिलं नाही. फक्त खोटं बोलण्याचं काम केलं. आणि हा जाहीरनामा अगदी दादा खोटा आहे, पण तरी पण तुम्हाला वापरून दाखवतो. म्हणजे एक तरी काम झालं असेल तर त्यांना धन्यवाद देऊ आपण सर्वजण मिळून. 9वा विषय होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून झिरो वेस्ट मॉडेल राबवणार, वीज पुरवठा खंडित व सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. मला वाटतं ह्या 2 वर्षामध्ये आमचे जे ऍडव्होकेट कैलासजी मोरे साहेब आहेत ते 5 वेळा उपोषणाला बसले का. आपल्या कर्जत मधला जो एमएससीबीचा प्रश्न आहे, विद्युतीकरणाचा प्रश्न आहे, तोही आजपर्यंत मार्गाला लागला नाही. जर विकास झाला असता तर कर्जत शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणाला बसावं लागलं नसतं, असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही. 11वा विषय होता कर्जत शहरामधील सुसज्ज नाट्यगृह व मतदारसंघासाठी अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार, वारकरी लोकोपयोगी काम. झालं असं मला वाटत नाही, कारण त्यांनी जी सांगितलेली कामं होती ती कामं दादांत खोटी होती. ती कामं त्यांनी सांगितली ना, व्हिडिओ लावून दाखवते सर्वांना. हे मी बोलण्यापेक्षा आमदार साहेबांनी सांगितलं होतं. 4 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक कामे या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेली आहे. जवळजवळ साहेब 4 वर्षामध्ये 800 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण आणलेला आहे. मी तुम्हाला एकच सांगेल का 2000 कोटीची कामं 2000 कोटी संतोष शेठ गोयल आमचे पण 2000 कोटीची कामं करत असताना गटाराची रस्त्याची आमल्याच्या इकडे नदीला झालेला पूल असेल, पाठवण्याची मूर्ती असेल, ही सगळी विकास काम करत असताना त्या ठिकाणी आपला मुस्लिम नॉलेज करतो, नदीकडचा रोग्याकडचा दर्जाचं काम असेल, म्हणजे सर्व समावेश आहे. आज मला वाटतं की आता कालपर्यंत मी माझ्या की 5 वर्षाचा कालावधीमध्ये 4 दिवस माझे शिल्लक राहिलेले आहेत. या 4 दिवसांमध्ये आतापर्यंत या मतदारसंघामध्ये किती निधी उपलब्ध करून दिला, तर त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ साहेब 2900 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत कर्जत मतदारसंघामध्ये आपण आणलेला आहे. 1400 कोटी रुपयाचा कोंढाणा डॅमचं सुद्धा आपण त्याचा वर्क ऑर्डर सुद्धा आता काही दिवसात होईल आणि कामही सुरू होईल. कोंढाणा धरणाचं समजा आम्ही 1400 कोटी रुपये निधी आणला आहे, ते 18 ऑगस्ट 2017 मंजूर झालंय. ही त्याची ऑर्डर आहे.
कॉन्क्रिटीकरण असेल, कर्जत कॉन्क्रिटीकरण असेल, कर्जत ते मुरबाड कॉन्क्रिटीकरण असेल, कर्जत ते खोपोली कॉन्क्रिटीकरण असेल, हे सारे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण केले. कर्जत मुरबाड कशेले हा रस्ता 2013 ला मंजूर झालाय. बातम्या येऊ द्या मात्र. या ब्रिजची निविदा मागच्या वेळेला सुद्धा निघालेली होती, परंतु आज ब्रिज आपल्यामुळे ते कोणताही कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी भेटत नव्हता. आणि त्यानंतर सुद्धा याचा पाठपुरावा करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ब्रिज झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करून 6/2019 ला हा ब्रिज मंजूर झालाय. ब्रिजची आपण निविदा काढून जवळजवळ 7 कोटी रुपयाचा निधी आपण या ब्रिजसाठी मंजूर करून घेण्यात आलेला आहे. हा ब्रिज जून 2019 ला मंजूर साहेब झाले. मला नोव्हेंबर मंजूर झाला आहे. आणि म्हणूनच जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेली आहे. मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना ग्रामीण भागातील महिला भगिनी आरती करण्यासाठी येत असतात आणि त्यावेळेस त्यांची एकच समस्या असते की आमच्या गावामध्ये यावेळेस आम्ही आमचं मत धनुष्यबाणला देणार आहोत, परंतु आमच्या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे, ते आतापर्यंत सॉल्व्ह झाली नाहीये. असे अनेक बेसिक प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत जे आतापर्यंत विरोधी पक्षाच्या आमदारांना शक्य झाले नाही. आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून राज्यामध्ये सत्ता आहे, देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे आणि म्हणून या माध्यमातून शिवसेना महायुतीचा आमदार निवडून गेल्यानंतर प्रलंबित आहे. हे प्रश्न शिवसेना महायुतीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. त्या निमित्ताने तुम्हाला सांगतो. झाले का गवडी साहेब, झाले का? आज पण पाण्याचा टँकर आपल्याला द्यावं लागतो लोकांना. अनेक या तालुक्यातील अनेक प्रश्न आहे. या तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध नाहीये. ते रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी इंडस्ट्री आणली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. किंवा खालापूरमध्ये जी इंडस्ट्री आता बंद आहे त्या ठिकाणी ती कशा पद्धतीने पुनर्चालू चालू करता येईल यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. आणि त्या माध्यमातून माझ्या या मतदारसंघातील युवक जे काय आता बेरोजगारांनी करत आहे यांना रोजगार देण्यासाठी आपण त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. किती लोकांना रोजगार दिला कर्जत खालापूरमध्ये? पुढे आमचे अध्यक्ष बैलवार साहेब, किती लोकांना रोजगार दिला? रोजगार द्यायचं सोडून रोजगार बऱ्याच कंपन्या पडून गेल्या आपल्या तालुक्यामधून, मतदारसंघामधून. एकही 5 लोकांनाही परमनंट केलेलं नाही. मागच्या वेळी तुम्हाला माहिती असेल निमको कंपनी आहे, मला वाटतं सातगाव आपल्या वावशी पट्ट्यामध्ये. त्या निमको कंपनीमध्ये यांनी 100 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं. 100 लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर 100 लोकांची कधी युनियन लावली. युनियन लावल्यानंतर 100 लोकांना परमनंट करायचं सोडून त्या लोकांना कामावर घरी बसवलं आणि हेच कुंपणच शेत खायला लागलं. हे पुढचं त्यानंतर पेन अर्बन बँकेचा प्रश्न आहे जो आतापर्यंत 10 वर्ष सोडलेला. 80,000 खातेदार या मतदारसंघात आहे. 80 ते 90,000 खातेदार या मतदारसंघात गोरगरीब जनता आहे ती, ज्या जनतेने आतापर्यंत या मतदारसंघातले अनेक आमदार निवडून दिले. या मतदारसंघातून अनेक आमदार निवडून दिले, परंतु या 10 वर्षात संघर्ष करायला एकही त्यातला लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर उतरलेला नव्हतं. ही शोकांतिक आहे. आणि म्हणूनच यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा शब्द दिलेला होता की तो पेन अर्बन बँकेचा प्रश्न आम्ही सोडून देतो. तो सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे. 10 वर्षापूर्वी विरोधी पक्षाचा आमदार या ठिकाणी होता, त्याची राज्यात सत्ता सुद्धा त्यांची होती आणि त्यावेळेस तो प्रश्न ताजा होता. त्यावेळेस प्रॉपर्टीचे रेट सुद्धा चांगले होते. कदाचित तो प्रश्न त्याच वेळेस सुटला असता तर कदाचित ते 90,000 जे खातेदार आहेत त्या खातेदारांना त्या ठिकाणी न्याय मिळाला असता. परंतु आतापर्यंत 90,000 खातेदार, अनेक खातेदारांनी आत्महत्या केल्या, अनेक जणांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, आपल्या मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्या ठिकाणी पूर्णपणे हे गेले. शिशेदार राष्ट्रवादीचाच त्या ठिकाणी नेता होता, राष्ट्रवादीचे आमदार या मतदारसंघातले त्यावेळेस ते इथे होते. हा प्रश्न त्यांना ताबडतोब मार्गी लावता आला असता. परंतु सगळे ते एकत्रपणे मिळालेले होते आणि मिळूनच ते एकत्रपणे झालेले होते.
कृत्य होतं ते अतिशय या मतदारसंघातील जनतेला एक फसवणूक होती आणि म्हणूनच यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन अर्बनचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी मला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, परंतु ते मी करणार आहे. तज्ञ वकिलांची टीम उभी करून कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे, शासनाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे. पण ही लढाई मी शेवटपर्यंत चालू ठेवून जोपर्यंत त्या खातेदाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील आणि मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. अनेक आता आपण बघितलं असेल पेण अर्बन बँकेचा आमदार साहेबांनी विषय घेतला, त्यामध्ये त्यांनी सांगितलं का पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना मी त्यांच्या समस्या सुटेपर्यंत त्यांच्या बरोबर तज्ञ वकिलांची टीम लावणार आहे. परंतु या 5 वर्षामध्ये त्यांनी असं पण सांगितलं या आधीचे आमदार होते त्यांनी काहीच केलं नाही असे महेंद्र थोरवे बोलले. ऐकलं ना तुम्ही? या आधीचे जे आमदार होते त्या आमदारांनी काहीच केलं नाही, सगळं या महेंद्र थोरवेंनीच केलं 5 वर्षामध्ये. या 5 वर्षामध्ये पेण अर्बनची एकही बैठक लावली नाही. मला वाटते 2-3 महिन्यापूर्वी पेण अर्बन सर्कलची समिती माझ्याकडे आली होती. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं या 5 वर्षामध्ये आम्हाला कोणीच आमच्यासाठी प्रयत्न केला नाही. आमदार साहेब सत्तेमध्ये आमदार होते, त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलो, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं भरीव आश्वासन दिलं नाही. मी त्यांच्याकडे थोडा वेळ मागितला. मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपजी वळसे पाटील साहेबांचा वेळ घेतला आणि मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि त्यांचे बँकेचे प्रमुख ठेवीदारांना घेऊन गेलो. त्यामध्ये पत्रकारांनी बातमी सुद्धा तयार मागच्या वेळी केली होती. लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली. मला वाटतं संघर्ष समिती त्यांच्या चर्चेमध्ये खुश झाली होती आणि त्यांनी सांगितलं का लवकरात लवकर आपण हा मार्ग काढू. त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली आणि त्यांनी मधल्या काळामध्ये त्यांना जी पूर्तता पाहिजे होती, त्यांना सहकार मंत्र्यांचे पत्र पाहिजे होते, ते सुद्धा कोर्टासाठी मी त्यांना फोन करून त्यांच्या पीएना फोन करून त्यांना ते पत्र देण्याचं काम केलं. त्यांची केस लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून सरकारी वकिलाची नेमणूक केली आणि परत आपला आता विधानसभेची आचारसंहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिलंय. पुढच्या काळामध्ये नक्की मी ते सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे. मला त्या संघर्ष समितीने सांगितलं समोर बैठक आमच्या बरोबर कोणीच लावली नव्हती, परंतु सुधाकर गांधीकडे कुठलं पद नाही, कार्यकर्ता आहे. पण एक कार्यकर्त्यांनी आमची सहकार मंत्र्यांसमोर बैठक लावली आणि बरेच विषय सहकार मंत्र्यांनी त्यांना शब्द दिला होता. परंतु पुढच्या काळामध्ये साहेबांचा 2019चा जो जाहीरनामा आहे तो जनतेसाठी मला पूर्ण करावा लागेल. यासाठी मला या जनतेची साथ मागणार आहे. आमदारांनी जो जाहीरनामा काढला तो जाहीरनामा त्याचा एकही प्रश्न ते मार्गी लावलेला नाही. त्यांचा जाहीरनामा आपल्या जाहीरनाम्यामध्ये अजून ऍड करू आणि दोन्ही जाहीरनामा पुढच्या 5 वर्षात आपण पूर्ण करण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहू. अजून दुसरं जाहीरनामा मी प्रत्येक ठिकाणी स्वतः उभं राहणार आहे. मला स्वतः ते उभं राहून मला त्या ठिकाणी क्वालिटीचं काम नसेल तर मी ताबडतोब त्या ठिकाणी ऍक्शन घेणार आहे. यापुढे चालणार नाही. जे पैसा आहे तो जनतेचा आहे. जनतेचा पैसा कामं करून जनतेच्या करण्यासाठी दिलेला पैसा आहे. आता एकदा केलेली कामं करून 10 वर्ष कामं टिकली तर पाहिजे त्या ठिकाणी. 1 वर्षात पुन्हा एक पावसाळा संपला का पुढच्या पावसाळ्याला पुन्हा त्याच्यावरती खड्डे भरायचं काय नाही मिळालं पाहिजे. हीच आतापर्यंत चाललेली पीडब्ल्यूडीची ही परिस्थिती आहे ती बदलायची मला कुठल्या परिस्थितीमध्ये. आता तुम्ही बघितलं का मागच्या लोकांनी केलेली कामं एका वर्षात होऊन गेली. मला पीडब्ल्यूडीची जी प्रथा आहे ती बदलायची आहे. परंतु यांनी केलेली कामं 6 महिने टिकली नाही. कारण यांनी त्याच्या पाठीमागचं जे कट कारस्थान केलं होतं, मी आणि भाई बोललो होतो, त्याची आमची तक्रार केली. कमिशन खातात. आता मी नाही सांगत, ठेकेदार आम्हाला सांगतायत कमिशन कोणतरी खातात, तर कोण खाते त्यांना शोधावं लागेल. यांनी जे रस्ते केले मला दाखवा, त्यांनी एक रस्ता केला काय? त्यांच्या भाजपच्या काळात सांगितलं होतं तर जिथे सुधाकर गारे राहतात तिथे तो रस्ता आमदार साहेबांनी केलाय. मला वाटतंय त्यांच्या भाजपला मी सांगेल एक दिवस वेळ मिळाला तर बाबा या खोड्यात जाऊन बघ, तुला सुधाकर गारेंच्या घरापर्यंत जाईपर्यंत किती वेळ लागेल हे तुम्ही त्यांनी शोधावं. तर आपण या तालुक्यामध्ये या 5 वर्षामध्ये पुढची मी तुम्हाला 8 दिवसामध्ये परत तुम्हाला सांगेल. तर आता हे 2900 कोटी रुपयाचा निधी इथेच संपलाय.
तुम्हाला मी दाखवलं त्यांच्या त्यामध्ये 1400 कोटी 1800 कोटी हा 2900 इथे संपला. आता उद्या नवीन उद्या 100% तुम्हाला बोलवणार आम्ही ही कामं केली. पण ती कामं जी केली असतील परत आपण तिथे जाऊ. ती कामं कशी झाली तिथेही आपण फक्त एक चेक करू. बरोबर ना. तुम्हाला 100% सांगा आम्ही बाबा हा रस्ता केला तो कधी केला तो शोधू. त्यांच्या इंजिनियर तिथं बोलून घेऊ बाबा याची देखभाल आहे का नाही या रस्त्याची. हा किती वर्षासाठी हा रस्ता केला होता का 6 महिन्यासाठी केला. त्यांनी सांगितलं का बाबा इथे ठेकेदार असे आहेत का रस्ता केल्यानंतर पुढच्या पावसाळ्यानंतर त्याला खड्डे भरायचं काम भेटलं पाहिजे. आता ह्यांना काय भेटलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेलच ना. उद्या तुम्हाला सकाळी 10 वाजता आमंत्रण येणारच आहे एवढं बघितलं. आता हे सगळं जो भ्रष्टाचार नाही हा भ्रष्टाचाराचा काय सांगा तुम्ही मला. हा जाहीरनामा जो होता या जाहीरनाम्यामध्ये एक बाबा या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या लोकांनी जे काय बोलले होते आणि त्यांना मी उत्तर द्यावं असं मला उचित वाटत नाही. कारण त्यांना भाईने आमच्या काल त्यांचा बरोबर कार्यक्रम केलाय त्यामुळे सगळ्यांच्या विषयावर बोलायची गरज नाही. परंतु त्यांनी जी कामं सांगितली ती कामं जनतेच्या हिताची कामं होती असं मला वाटत नाही. कर्जत खालापूर मधली जी कामं असतील मला वाटतं आज सासगावकडून तुमच्या आडोशीकडे जाणार रस्ता असेल तो किती वर्ष प्रलंबित आहे. मला वाटतं 10 ते 15 वर्ष मी त्या रस्त्याने जातोय पण आज पण तो रस्ता तो पूर्ण होऊ शकलेला नाही. पण आपल्या कैलासजी मोरे असतील अनेक त्यांची संघर्ष समिती असेल त्या संघर्ष समिती कर्जत शहरामध्ये अनेक विकास कामाच्या बाबतीत अनेक वेळा ती उपोषणा बसली होती. त्यामध्ये एमएससीबीचे प्रश्न असतील भुयारी गटाराचे प्रश्न असतील विषय असतील. खोपोली मधला मला वाटतंय 180 कोटी रुपयाचं जे भुयारी गटर होतं ते भुयारी गटर पण कोणी मंजूर करून आणलंय. त्याचं काम कोण करतंय त्याचा मळीता कोण खातंय हे सुद्धा आपल्याला पत्रकार बंधूंनी शोधावं लागेल. कारण आपल्याला त्यांनी सांगितलं क्वालिटीचं काम झालं पाहिजे. क्वालिटीचं काम होण्यासाठी तुमची मला मदत लागेल. कारण जी कामं त्यांनी केल्यात ती कामं खरंच क्वालिटीची आहेत की नाही आपल्याला त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करावं लागेल. त्याचा ऑडिट करावं लागेल. त्यासाठी मी प्रशासनाकडे मागणी करणार आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरने जी कामं केल्यात त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन व्हावं त्याचं ऑडिट करावं. ते किती वर्षासाठी ते काम त्याचं किती वर्षासाठी ते काम आहे त्याची देखभाल काय ती किती वर्ष टिकलं पाहिजे त्याचं इस्टिमेट मागेल मी. इस्टिमेट मध्ये इस्टिमेट प्रमाणे काम झालंय का. पण झालं असेल तर कामाची क्वालिटी का खराब होती. बाईंनी मागच्या काळात सांगितलं होतं तर आपल्याला लागून जो मुरबाड मतदारसंघ आहे मुरबाड मतदारसंघामध्ये रस्ते तर चांगले राहू शकतात तर कर्जत मतदारसंघामध्ये रस्ते खड्डेमय का आहेत हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल. त्यांनी मगाशी सांगितलं का मी पेज नदीचं पाणी त्याचा जोड नदीचा प्रकल्प तयार करेल अनेक तुम्हाला सुभ्या साईडला ते पाणी फिरवेल इकडे पाणी फिरवेल. पण एक कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही. रोजगार कुठल्याला दिलेला नाही. जी कामं त्यांनी सांगितली ती कामं त्यांचं एकही काम त्यांच्या काळातलं नाहीये. ती मला वाटतं आदरणीय लाड साहेबांच्या काळामधली बरीच कामं आहेत. आणि आमच्या वासरे खोंड्याचा विषय त्यांनी घेतला तर मी त्यांना सांगेन त्यांना वासरे खोंड्याचं सर्व आमचे वासरे खोंड्याचे प्रमुख पदाधिकारी असतील सर्व माझे कार्यकर्ते असतील आता ते लाड साहेब सुद्धा असतील त्यांचं मोठं योगदान त्या खोंडाळ्या धरणाला आहे. यांनी फुकट आपलं काहीतरी सांगून आपली व्हॅल्यू वाढवून घेऊ नये. यांनी जी प्रमुख कामं सांगितली ही प्रमुख कामं मी आपल्या समोर मांडलेली आहेत.